ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती या मराठी साहित्यकृतीचे लेखक कोण? ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती या मराठी साहित्यकृतीचे लेखक कोण? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 वि. स. खांडेकर. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती या मराठी साहित्यकृतीचे लेखक हे वि. स. खांडेकर हे आहेत. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते पहिले मराठी साहित्यिक होते. वि. स. खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी 1974 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तसेच मित्रांनो महाराष्ट्रातील कोणकोणत्या लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे हे पण लक्षात असू द्या. 1. वि. स. खांडेकर, 2. विष्णू वामन शिरवाडकर, 3. वि. दा. करंदीकर, 4. भालचंद्र नेमाडे. लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोटडाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे 2024 लोकसभा निवडणुका भारताचे कितव्या लोकसभेचे सदस्य निवडण्यासाठी घेण्यात आली? 2024 लोकसभा निवडणुका भारताचे कितव्या लोकसभेचे सदस्य निवडण्यासाठी घेण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 18व्या. 2024 मध्ये लोकसभा निवडणुका भारताच्या 18व्या लोकसभेचे सदस्य निवडण्यासाठी घेण्यात आली. पुढील प्रश्न आहे सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 खान अब्दुल गफर खान. सरहद गांधी या नावाने खान अब्दुल गफर खान यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 संत ज्ञानेश्वर. अमृतानुभव हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिला. तसेच मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक वेळा पुस्तक आणि तिचे लेखक या टॉपिकवर हमखास एखादा प्रश्न विचारला जातो. त्यासाठी हा टॉपिक आपण विस्तारपणे पाहूया. ग्रामगीता या पुस्तकाचे लेखक आहेत तुकडोजी महाराज. सार्थ दासबोध या पुस्तकाचे लेखक आहेत समर्थ रामदास. गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक आहेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लमाण या पुस्तकाचे लेखक आहेत श्रीमान लागू. नटसम्राट या पुस्तकाचे लेखक आहेत विष्णू वामन शिरवाडकर. आणि मित्रांनो शेतकऱ्याचे आसूड या पुस्तकाचे लेखक आहेत महात्मा फुले. लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे लमाण या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे श्रीमान लागू. आणि मित्रांनो शेतकऱ्याचे आसूड या पुस्तकाचे लेखक असं सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारण्यात आलेला आहे. तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे महात्मा फुले. पुढील प्रश्न आहे 2023 मध्ये ब्रिक्स परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? 2023 मध्ये ब्रिक्स परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 दक्षिण आफ्रिका. 2024 मध्ये ब्रिक्स परिषद दक्षिण आफ्रिका या देशामध्ये आयोजित करण्यात आली. पुढील प्रश्न आहे भारतीय पुरुष क्रिकेट संघाने खालीलपैकी कोणता चषक जिंकलेला नाही? भारतीय पुरुष क्रिकेट संघाने खालीलपैकी कोणता चषक जिंकलेला नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 जागतिक कसोटी अजिंक्यपद. भारतीय पुरुष क्रिकेट संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद हा चषक जिंकलेला नाही. पुढील प्रश्न आहे नांदेड या जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत? नांदेड या जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 16. नांदेड या जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुके आहेत. मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी उष्णता मोजण्याचे एकक काय आहे? खालीलपैकी उष्णता मोजण्याचे एकक काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 कॅलरी. कॅलरी हे उष्णता मोजण्याचे एकक आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या एम्पियर हे विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक आहे. वॅट हे शक्ती मोजण्याचे एकक आहे. नॉट हे सागरी जहाजाची गती मोजण्याचे एकक आहे. मैल हे अंतर मोजण्याचे एकक आहे. आणि मित्रांनो फदम हे समुद्रातील खोली मोजण्याचे एकक आहे. लक्षात असू द्या मित्रांनो या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे शक्ती कोणत्या एककात मोजली जाते? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे वॅट. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा नांदेड जिल्ह्यास लागून आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा नांदेड जिल्ह्यास लागून आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 तेलंगणा. तेलंगणा या राज्याची सीमा नांदेड जिल्ह्यास लागून आहे.
मित्रांनो, या चित्रामध्ये व्यवस्थित पहा. तेलंगणा राज्याची सीमा नांदेड जिल्ह्यास लागून आहे. पुढील प्रश्न आहे, नांदेड जिल्ह्यातील होटल येथील सिद्धेश्वर मंदिर हे रिकामजागा मंदिर आहे. नांदेड जिल्ह्यातील होटल येथील सिद्धेश्वर मंदिर हे रिकामजागा मंदिर आहे. यापासून योग्य तर ऑप्शन 4 चालुक्यकालीन. नांदेड जिल्ह्यातील होटल येथील सिद्धेश्वर मंदिर हे चालुक्यकालीन मंदिर आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या प्रथम महिला मुख्य सचिवपदी कोणाची निवड झाली? महाराष्ट्राच्या प्रथम महिला मुख्य सचिवपदी कोणाची निवड झाली? यापासून योग्य तर ऑप्शन 1 सुजाता सैनिक. महाराष्ट्राच्या प्रथम महिला मुख्य सचिवपदी सुजाता सैनिक यांची निवड झाली. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नांदेड पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेल्या चालू घडामोडीचे आणि जीकेचे प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला नांदेड पोलीस भरती क्वेश्चन पेपरचे PDF फाईल आणि सुधारित आन्सर कीचे PDF फाईल डाउनलोड करायचे असल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही PDF फाईल डाउनलोड करू शकता. पुढील प्रश्न आहे, गोदावरी नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे? गोदावरी नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे? यापासून योग्य तर ऑप्शन 2 मांजरा. गोदावरी नदीची उपनदी मांजरा हे नदी आहे. पुढील प्रश्न आहे, कंधार येथील भुईकोट किल्ला हा रिकामजागा किल्ला आहे. कंधार येथील भुईकोट किल्ला हा रिकामजागा किल्ला आहे. यापासून योग्य तर ऑप्शन 4 राष्ट्रकूटकालीन. कंधार येथील भुईकोट किल्ला हा राष्ट्रकूटकालीन किल्ला आहे. पुढील प्रश्न आहे, नांदेडमधील रामगड हा किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये आहे? नांदेड येथील रामगड हा किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये आहे? यापासून योग्य तर ऑप्शन 2 माहूर. नांदेडमधील रामगड हा किल्ला माहूर या तालुक्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या तालुक्यामध्ये आहे? सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या तालुक्यामध्ये आहे? यापासून योग्य तर ऑप्शन 4 किनवट. सहस्त्रकुंड धबधबा हे किनवट या तालुक्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, कयाधू ही कोणत्या नदीची उपनदी आहे? कयाधू ही कोणत्या नदीची उपनदी आहे? यापासून योग्य तर ऑप्शन 4 पेनगंगा. कयाधू ही पेनगंगा या नदीची उपनदी आहे. पुढील प्रश्न आहे, हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? यापासून योग्य तर ऑप्शन 3 स्वामी रामानंद तीर्थ. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व हे स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली. पुढील प्रश्न आहे, देशातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कुठे आहे? देशातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कुठे आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 3 तिरुअनंतपुरम केरळ येथे. देशातील पहिले डिजिटल सायन्स पार्क हे तिरुअनंतपुरम येथे केरळ या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, मौर्य समाजाचे संस्थापक कोण आहेत? मौर्य समाजाचे संस्थापक कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 1 चंद्रगुप्त मौर्य. मौर्य समाजाचे संस्थापक हे चंद्रगुप्त मौर्य आहे. पुढील प्रश्न आहे, मॅग्रोव वनात कोणते प्राणी आढळते? मॅग्रोव वनात कोणते प्राणी आढळते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 2 बंगाली वाघ. मॅग्रोव वनात बंगाली वाघ हे प्राणी आढळते. पुढील प्रश्न आहे, आर्य चाणक्य यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? आर्य चाणक्य यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 1 अर्थशास्त्र. आर्य चाणक्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढील प्रश्न आहे, मानवी आहारात ऊर्जेचे प्रमुख स्रोत काय आहे? मानवी आहारात ऊर्जेचे प्रमुख स्रोत काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 4 कर्बोदके. मानवी आहारात ऊर्जेचे प्रमुख स्रोत हे कर्बोदके आहेत. पुढील प्रश्न आहे, अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना केव्हा झाली? अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना केव्हा झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 4 1950 साली. अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना हे 1950 साली झाली. पुढील प्रश्न आहे, अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.